नमस्कार, सवाई गृहिणी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ म्हणजे पुरणपोळी। प्रत्येक सणाला घरोघरी पुरणपोळी ही केलीच जाते। आज आपण मऊ लुसलुशीत गुबगुबीत पुरणपोळी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। पुरणपोळी बनवण्यासाठी मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, सुंठ पावडर 1 चमचाभर घेतली, जायफळ आणि वेलदोड्याची पावडर करून घेतलेली आहे। ही हरभऱ्याची डाळ आहे, मी ही 1 तासभर आधी भिजत ठेवली होती। भिजत का ठेवायची, कारण डाळ ही छान मऊ शिजली जाते आणि पुरणपोळ्या ही मऊ लुसलुशीत होतात, म्हणून आपण 1 तासभर आधी आपली ही डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवू। पुरणासाठी आता आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी मी जी डाळ भिजत घातली होती ती मी कुकरमध्ये घालून घेते। ही मी धुवून घेतलेली डाळ होती, म्हणून आहे तसं पाणी वतून घेते। आता आपण ही पूर्ण डाळ कुकरमध्ये घालून घेतलेली आहे। कटाची आमटी बनवायची आहे, म्हणून मी काय करते, अजून थोडं पाणी घालून घेते। आता यामध्ये मी कलरसाठी 1 चमचा हळद घालून घेते, 1 चमचा तेल घालून घेते। तेल का घालावे, कारण डाळ ही पटकन शिजली जाते आणि उतू पण जात नाही। मी यामध्ये हळद, तेल आणि डाळ घालून सर्व मिश्रण एकत्र करून घेतले। डाळ शिजवण्यासाठी मी कुकर लावून घेते। कुकर लावलेला आहे। आता ही आपली डाळ शिजतोपर्यंत मी कणिक मळून घेते। आता आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे, त्यासाठी मी पीठ काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते। हे पीठ मळताना जास्त घट्ट पण मळायचं नाहीये, आपल्याला मऊ लुसलुशीत पोळ्या पाहिजे आहे। तर माझ्या पद्धतीने जरूर तुम्ही नक्की कणिक मळून बघा। मी पहिला काय करते, घट्ट पीठ करून घेते। तर हे अशा पद्धतीने मी पूर्ण कणिक मळून घेतलेलं आहे। हे आता आपण काय करायचं आहे, की पाण्याचा हात लावून पूर्ण छान मऊ लुसलुशीत पीठ मळून घ्यायचं आहे। जे घट्ट पीठ होतं ते आपण पाण्याचा हात लावून असं छान मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने मळलं की पोळ्या खूप लुसलुशीत आणि मऊ होतात। ही गव्हाच्या पिठाची आपली कणिक आहे आणि छान आपण असं मऊ लुसलुशीत, तुम्ही पाहिलं असेल मगाशी किती घट्ट होती पीठ आहे, आपण हे छान असं पातळ मळून घ्यायचं आहे। गावाकडं पाट्यावर हे आपटून आपटून मरदलं जातं आणि पुरणाचं कणिक तयार केलेलं असते। आपली आता छान कणिक मळून झालेली आहे। मी थोडा तेलाचा हात लावून पूर्ण एकजीव करून घेते। आपली आता ही छान कणिक मळून झालेली आहे। आता मी ही भिजायला ठेवते, तोपर्यंत पुरण तयार करून घेते। आता आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता डाळ शिजली काय पाहते। आपली डाळ छान शिजलेली आहे, हे पहा पूर्ण मऊ शिजलेली आहे। आता आपल्याला कटाची आमटी करायची आहे, म्हणून त्यामध्ये मी जे गरम पाणी करायला ठेवले होते ते घालून घेते। आपलं आता हे येळवणं तयार झालेलं आहे, कारण डाळ शिजताना आपलं पाणी कमी झालेलं होतं, म्हणून मी त्यामध्ये आपल्याला जेवढी आमटी करायची आहे, म्हणजे कटाची आमटी करायची आहे, त्यासाठी मी गरम पाणी ओतून घेतलेलं आहे। ते मी आता 1 उकळी मारून घेते, म्हणजे आपलं हे येळवणं तयार झालं। आता आपली ही डाळ पूर्ण छान शिजलेली आहे आणि येळवणं तयार झालेलं आहे। आता मी ते गाळून घेते।
पूर्ण डाळ आपण काढून घेतलेली आहे आणि हे जे पाणी आहे हे येळवणं तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने डाळीचं जे पाणी असते त्याला येळवणं म्हणतात। आपली डाळ ही चाळणीमध्ये आपण काढून घेतलेली आहे। हे पूर्ण निथळून घेऊ आणि मग आपण यापासून पुरण तयार करू। आता आपल्याला पुरण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर। जी डाळ आपण बाजूला केली होती ती कढईमध्ये घालून घेते। आता कढई गरम झाली की त्यामध्ये आपण डाळ घालून घेतली आहे। ती थोडी 5 मिनिटं परतून घेऊ, म्हणजे तो पाण्याचा अंश आहे त्यामधला तो कमी होऊन जाते। अर्धा किलो डाळ घेतली होती, त्यामध्ये आपण अर्धा किलो गूळ घालून घ्यायचा आहे। तो किसलेला गूळ आहे आपला। हे दोन्ही छान मी परतून घेते। मला पोळ्या ह्या गोडच आवडतात, म्हणून मी दोन्ही सम प्रमाणातच घेते, गूळ आणि डाळ। तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर तुम्ही गूळ थोडं कमी घेतलं तरी चालेल। म्हणजे 400 ग्रॅम, अर्धा किलोला 400 ग्रॅम गूळ घेतला तरी चालेल। गूळ आणि डाळीचं मिश्रण तयार होत आलं आहे। पुरण बनवताना आपण सारखं हे असं ढवळत राहायचं आहे, नाहीतर काय होतं खाली चिकटलं जातं आणि करपतं पण। आता हे तुम्हाला वाटत असेल की हे पातळ झाले, हे पातळ नाही, म्हणजे आपलं हे अजून शिजलेलं नाही आहे। ही आता आपली सुरुवात आहे, कारण आता गोळाचं आहे ते पाणी झालेलं आहे। आता हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। हे पहा, आता आपले पुरण शिजत आलेलं आहे। मगाशी पातळ होतं, हे तुम्हाला दिसून येईल की आता किती दाटसरपणा आलेला आहे। हे पहा, आता अशा पद्धतीने आपले पुरण तयार झालेलं आहे। हे ओळखायचं कसं तुम्हाला मी सांगते। पुरण शिजलेलं आहे। आपण जेव्हा हे पुरण घट्ट झालं की खाली चिटकत नाही भांड्याला, म्हणजे हे आपलं पुरण शिजलेलं आहे। मगाशी पातळ होतं, आता हे दाटसर आपला गोळा तयार होत आहे। तुम्हाला करून दाखवते। हे पहा, आणि जे उलातनं घेतलेलं आहे ते पुरणाच्या मध्ये आपण ठेवून बघायचं, पडत नाही। हे असं उभं राहिलं की म्हणजे आपलं पुरण तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊ। आता हे आपलं पुरण शिजलेलं आहे, त्यामध्ये ही मी सुंठ पावडर घालून घेते। वेलदोडा आणि जायफळची जी पूड केलेली होती ती घालून घेते। हे पूर्ण हलवून घेते आणि पुरण हे नेहमी आपण गरम गरम असतानाच वाटून घ्यायचं आहे। मी हे पाट्यावर वाटणार आहे। तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही चाळणीमध्ये किंवा मिक्सरमध्ये काढून घेऊ शकता, कारण आपलं हे पुरण इतकं छान लुसलुशी शिजले की डाळ ही दिसत नाही, छान मऊ शिजलेलं गेले आहे। आपले पुरण पूर्ण वाटून झालेलं आहे। गरम गरम असताना केल्यामुळे पटकन झालेलं आहे। आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते। अशा पद्धतीने माझे पाटावरचे पुरण तयार झालेले आहे। हे पहा किती मऊ लुसलुशीत तयार झालेलं आहे। आता आपण पोळ्या लाटून घेऊ। आपली आता ही कणिक छान भिजलेली आहे। आता त्याला मी तेल लावून थोडं मर्दून घेते। अशा पद्धतीने आपलं पीठ मळलं गेलं पाहिजे। तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्या सगळीकडे मी तेल लावून घेते। गॅस बारीक करून घेते। आता आपल्याला हुंडा बनवायचा आहे पुरणपोळीचा। त्यासाठी काय करायचं आहे, ही जी कणिक मळलेली होती त्यातला एक छोटासा गोळा आपण करून घ्यायचा आहे। हे पहा, म्हणजे आपल्या कणकेची आपल्याला वाटी बनवून घ्यायची। पहिला मध्ये जाड आहे असं ठेवायचं आहे, फक्त कडेनं
पातळ करून घ्यायचं आहे आणि जे आपण पुरणाचा गोळा आहे तो आपण यामध्ये ठेवून पूर्ण आपण अशा पद्धतीने गोल गोल करत पुरण त्यामध्ये भरायचं आहे वाटीमध्ये। अशा पद्धतीने हे पहा आपण गोल गोल करत घ्यायचं आहे। जो वर येतो तेही आपण यामध्ये दाबून घ्यायचं आहे। मी अशा पद्धतीने थोडं करून घेतलं की पिठामध्ये थोडं घोळून घ्यायचं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये ठेवलं की असं थोडंसं सगळीकडे पसरलं जाईल इतकं आपण गोल लाटून घेऊ। आणि एक वैशिष्ट्य सांगते तुम्हाला, पळपुट्याला नेहमी आपण एक कापड पांढरा असेल तर ते बांधून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ कमी लागतं आणि पोळी ही आपली चिटकत नाही। आता आपण पुरण हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपली पोळी तयार झालेली आहे, ती आता आपण तव्यामध्ये घालून घेऊ। ती आता आपली छान भाजत आलेली आहे। आता आपण पलटी मारून इकडनं पण भाजून घेऊ। आता आपण यावर तेल घालून घेऊ। खरपूस कलर येतो पण आपण छान पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत। मला खरपूस आवडतात म्हणून मी छान असं खरपूस भाजून घेते आणि तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप सुद्धा वापरू शकता। अशा पद्धतीने माझ्या मऊ लुसलुशीत गुबगुबीत पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही नक्की करून पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सवाई गृहिणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि येत्या गुढीपाडव्याला तुम्ही माझ्या पद्धतीने दाखवलेल्या पुरणपोळ्या जरूर करून पहा आणि कमेंटमध्ये ते कसे झालेत ते मला नक्की सांगा।